ड्रोन आकाशात विहार करत असताना अंकित या ठिकाणी आहेत. अंकितची संपूर्ण टीम आमच्या सोबत आहे. न्यू बॅटर येतात मैदानावरती यावेळेस 5व्या क्रमांकावरती रोहन पाटील. संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे कारण अग्रक्रम इथून आपण बघितलं कुठेतरी कोसळताना दिसतोय आणि ही घसरगुंडी आता थांबवावी लागेल. इथून मात्र कुणाला तरी जबाबदारीने खेळ करावा लागेल. पॉवर प्ले जरूर संपलाय. निळजे संघाची भेदक गोलंदाजी या मैदानावरती 2 ओव्हरमध्ये आपण बघितलेली आहे. पुन्हा एकदा नितेश हा चेंडू यावेळेस मात्र स्लोअर वन व्हेरिएशन दाखवतात. बऱ्याचदा आपण बघतो की फिंगर रोल करत असतात. कधी एखादा चेंडू बाहेर काढतात, कधी 8 आणतात, कधी कधी एक वेगवान चेंडू हाताळतात आणि व्हेरिएशन असावं. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याची कला प्रत्येक गोलंदाजाने आत्मसात करायला हवी. अन्यथा फलंदाज या खेळामध्ये फलंदाजांचं वर्चस्व अधिक आपण बघत आलेलो आहे आणि बरेचसे नियम सातत्याने बॉलरच्या अगेन्स्ट येतात आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला विविधता ही दाखवावी लागते आणि विविधता आपण बघतायत नितेश सातत्याने दाखवतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली. स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत ऋतिक. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतायत आणि काय जबरदस्त झेल दिशांकने पकडलाय. 4थ्या विकेटचं पतन एसीसी रोहिंजन संघाच्या. न्यू बॅटर मैदानावरती येतो यावेळेस मधुकर पाटील. 4 विकेट गमावल्यात 9 या धावसंख्येवरती. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय किती योग्य होता हे दाखवत असताना निळजेचे बॉलर्स मैदानावरती प्रभावशाली गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 3 आल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण बघतोय 2 चेंडू झालेले आहेत आणि एकही धाव आली नाही. इकॉनॉमिकल गोलंदाजी होताना दिसतंय पण एकच आपण बघितला एक चौकार आला होता जो पहिल्या ओव्हरला आला होता. नितेश पुन्हा एकदा मधुकरसाठी पुढचा चेंडू. हा चेंडू बॅटची एज पण तिथे शॉर्ट थर्डमॅनला अगदी समोर पडलाय आणि केन एक सुंदर चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावरती आपण बघतायत 9 धावा. आमच्यासोबत नवनाथ आहेत, अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर. किरवली संघासाठी या सगळ्यांचं प्रचंड असं योगदान. प्रशांत पाटील तर या संघाची ओळख राहिलेली आहे आणि किरवलीने आपल्या नावाचा एक दबदबा एक ठसा उमटवलेला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ग्रामीणचा. हा चेंडू आत आला होता यावेळेस पडल्यानंतर आणखीन एक वेगवान चेंडू. इथे मात्र जणू काय हातामध्ये साखळदंड बांधून ठेवलेत की काय. कुठल्याही बॅटरला इथून हात उघडू देत नाहीयेत. हॅलो तर या दरम्यान या स्पर्धेसाठी सन्माननीय सावशेठ कचरू पाटील यांच्या वतीने 5000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचा सतश आभार. धन्यवाद. हो यावेळेस चेंडू हवेत. मिस टायमिंग. झेल कोण घेणार. चेंडूच्या खाली आला यावेळेस केतन पाटील. केबिनेट डिपला झेल आणि मैदानावरती लागतोय हा 5वा धक्का. थँक्यू. तर दत्ता पाटील याच कडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. निळजे संघाचे जबरदस्त समर्थक आहेत. दत्ता पाटील असतील, सुभाष पाटील असतील, आमचे त्या ठिकाणी आपण बघितलं गिरधर पाटील, बबन रसाळ, ही संपूर्ण टीम जे आपण बघताय त्यांचं फार मोठं योगदान या गावाच्या क्रिकेटसाठी राहिलेलं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत सुजित पाटील. हा चेंडू ऑफ स्टंप वरती होता, थोडासा खाली राहिलाय, संत गतीने हाताळला होता
आणि अशा प्रकारे या स्पर्धेची ही पहिली मेडन ओव्हर टाळ्यांचा गजर व्हायला हवा नितेश पाटीलसाठी. पहिल्याच मॅच मध्ये आपण बघतायत गोलंदाजांचं वर्चस्व, गोलंदाजांची दादागिरी आणि पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा बहुमान इथून प्राप्त केला आहे नितेश पाटीलने. आणि 2 ओव्हरमध्ये त्याने केवळ 6 धावा दिल्यात. एकूण त्याने गडी बाद केल्यात मैदानावरती 3 आणि त्याचा इकॉनॉमिकल रेट आला आहे 3.00. 3 षटकं संपन्न झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 9. ही स्थिरावलेली जी 2 ओव्हर नंतर ती 9 होती ती कायम 9 बघायला मिळते, कारण हे षटक मेडन आलं. कुठल्याही गोलंदाजासाठी निर्धाव